रोशन आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि संजय नॉन स्ट्राईकला आणि विशाल आहे. संजय स्ट्राईकला आहे, माफ करा. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल गेला ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. तटस्थ पंचांची भूमिका बजावताना लवटू पाटील. इनॅट नंबर पहिला षटक हाताळत असताना पॉवर प्लेअरचा रोशन आहे राईट ओव्हर द विकेटने. संजय आहे स्ट्रायकिंग एंडला. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉपवरती क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडूची होते सांगता. डॉट बॉल येतोय. 4 षटकाची मॅच. टॉस जिंकला दिवा या संघाच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता. कवचला मारायचा प्रयत्न होता, परंतु खूप चांगला चेंडू सटीक आणि लाईन लेंथवरती ठेवलेला. बॉल पिचिंग झाल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतला. सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला वाईट टाकल्यानंतर तदनंतर 2 बॉल मात्र निर्धाव टाकलेत गोलंदाज रोशन याने. इथे पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला बॉलवरती. एक चोरटी धाव मात्र घेतली. इथून एका धावाबरोबर धाव फलक इथून हलवलं जाईल. टीम जाऊन पोचलाय तब्बल 2 या आकड्यावर. ओव्हर नंबर पहिला इथे प्रगतीपथावर असताना विशाल आलाय स्ट्रायकिंग एंडला. बॉल तयार. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, अप्पर कट करायचा होता, परंतु बॉल गेलाय घुशंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या पोहोचलाय फक्त आणि फक्त 3 या आकड्यावर. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाल्यात. खूप चांगली गोलंदाजी केली सटीक लाईन आणि लेंथवरती. टप्पा आतापर्यंत चांगलं ठेवलंय रोशन याने. बॉल आलाय. 4 चेंडू मात्र आतापर्यंत टाकून झाल्या. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना शिरवणे हा संघ. विशाल आहे स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉल शिल्लक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेअरचे. रोशन इथे यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना 1 धाव कंप्लीट केले आणि बघता बघता सहजरित्या मात्र 2 धावा आणि 3रा धावचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. पंचांचा इशारा आलाय. नॉट आउट. सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलाय फलंदाज विशाल. 3 धावा मात्र अवघ्या धावून कंप्लीट केले. बॉलिंग चांगलं होतं. 3 धावाने धावफलक मात्र पुढे सरकले जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगड्याच्या मोबदल्यावरती 6 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेअरचा. पुढे सरसावून मोठा फटका लगवलाय, परंतु ऑन साइडला बॉल आलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. वेगाने मात्र 2री धाव घेतला आणि बघता बघता सहजरित्या मात्र 2 धावा कंप्लीट. ओव्हर नंबर इथून पहिला समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना शिरवणे हा संघ पोहोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यावरती. आठ या आकड्यावरती आहे. ओव्हर नंबर पहिला इथून समाप्त होते. टीमची धावसंख्या बिनगड्याच्या मोबदल्यावरती 8. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ शिरवणे हा ओव्हर नंबर मात्र 2रा टाकण्यासाठी आलाय गोलंदाज भूपेश. स्ट्रायकिंग एंडला असेल आता विशाल. यावेळेस फुलटॉस बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलाय. खूप चांगली फिल्डिंग मात्र स्वतः गोलंदाजाने केला भूपेश याने. निर्धाव चेंडू. टीमची धावसंख्या 8. ओव्हर नंबर 2.
इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु मिडपते क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आलता परंतु बॉल मात्र शेवटी हातातून निसटला आणि एक सिंगल मात्र तिथं धावून कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. शिरवणे ब या संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती. ओव्हर नंबर मात्र दुसरा चालू आहे. प्रगतीपथावर असताना गोलंदाज भूपेश ओव्हर नंबर दुसरा टाकत असताना ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहू शकाल. 30+ तुर्भे गाव भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 हा थरार काय लाजवाब आयोजन केलंय. आयोजक RP ग्रुप ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा देखील साकार झाली. राजादादा पाटील, त्याचबरोबर स्वप्नदादा पाटील, विपुलदादा पाटील, संकेतदादा पाटील, पंकजदादा म्हात्रे आणि संपूर्ण 30+ प्लेयर्स लोकांनी खूप चांगली मेहनत घेतली मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं शुक्रवारी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज मात्र शेवटचा दिवस आहे, फायनल डे. बॉलर भूपेश, स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल विशाल आहे. जखडून ठेवले मी म्हणेन. यावेळेस फुलटॉस बॉल पायावरती आढळला आणि पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद 3 स्टंपच्या अगदी मधोमध सापडला विशाल आणि झटका क्रमांक पहिला टीम शिरवणे ब या संघाला. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. विशाल मात्र बाद झालाय आणि त्याची जागा भरून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. साहुल आलाय. इनॅट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये साहुल याने देखील खूप चांगली बॅटिंग केली ती आपल्या संघासाठी आणि तोच फलंदाज मात्र इनॅट नंबर 3 मध्ये आलाय. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना गोलंदाज मात्र भूपेश याने खूप चांगली गोलंदाजी केली. मी म्हणेन इथून बांधून ठेवलंय शिरवणे ब या संघाला. कुठले मोठमोठे फटके. यावेळेस साहुल आलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट. साहुल्याने आपला घर सोडला, रनआउटची संधी आणि पंचांचा इशारा येणं बाकी, नॉट आउट. आणि अशा रीतीने 2 धावा मात्र सलग धावून कंप्लीट केले. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगलं तालमेल कॉलिंग होता दोन्ही फलंदाजामध्ये आणि या 2 धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल जाऊन पोहोचला 1 गड्याच्या मोबदल्यावरती. टॉस हारल्यानंतर शिरवणे ब हा संघ फक्त आणि फक्त 12 या आकड्यावर. मला वाटतं शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक, अवघ्या सरळ फटका केला. क्षेत्ररक्षक तिथे फुटबॉलचा वापर करत होता, पायाने आडवाचा, परंतु शेवटी बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. 4 धावा बरोबर टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यावरती 16 या आकड्यावरती. ओव्हर नंबर इथून दुसरा समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम शिरवणे ब हा संघ पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यावरती 16 या आकड्यावर. इनॅट नंबर 3 मध्ये येतोय गोलंदाजी करण्यासाठी रोशन मडवी आहे. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी संजय अजूनही आहे. सलामीला आलेला फलंदाजी जून संजयला आपले हात खोलावे लागेल, षटकार चौकार दाखवावं लागेल. यावेळेस उडवलाय संजय आणि बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली 1 धाव अगदी वेगाने कंप्लीट केले. दुसरे धावेसाठी संजयने आपला घर सोडलाय आणि बघता बघता 2 धावा मात्र धावून कंप्लीट केलाय.
2 धावाबरोबर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. इनॅट नंबर 3 मध्ये आला बॅटिंग करण्यासाठी साहुल. ओव्हर नंबर 3 रोशन आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. संजय आहे जो सलामीला आलेला फलंदाज. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 19. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत रोशनने. पुढे सरसावून मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. अलाउन द कार्पेट बॉल जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगलच मिळेल. एकेरी दुहेरीचं शांततेचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. जर कौतुक करावं लागेल दिवा या संघाचं. लाजवाब गोलंदाजी. सटीक लाईन आणि लेंथवरती टप्पा. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजाने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. साहुल आहे बॅट्समन. यावेळी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. हाफ फ्रॅकर होता. अगदी वेगाने बॉल रिलीज झाला. बॉल रिलीज झाल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतला. येतोय निर्धाव चेंडू. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना अजूनही या ओव्हरमधल्या 3ऱ्या षटकमधल्या 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. रोशन मडवी काय गोलंदाजी करतोय. घातक गोलंदाजी केली आतापर्यंत आपल्या संघासाठी. 2 चेंडू अजूनही शिल्लक. साहुल इथे हा प्रकार होता. पोल करायचा प्रयत्न होता. विकेट किपर कॅच ड्रॉप झालाय आणि बॉल शेवटी वळण घेतलाय. घुशंकी क्षेत्रामध्ये गेलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन तब्बल पोहोचते 21च्या घरात. 21 लॉस ऑफ 1 विकेट. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम शिरवणे बळा शेवटचा बॉल घेऊन सज्ज होईल. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आणि बॉल गेलाय शेवटी घुशंकी क्षेत्रामध्ये. बावीस धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. जाऊया मित्रांनो आपण मॅचकडे. धीरेन आहे ओव्हर नंबर 4 इथं हाताळण्यासाठी. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती आहे. संजय आहे आतापर्यंत. शेवटचा ओव्हर आहे. हाणामारीचा षटक. धावा जमवण्याचं षटक. संजय पायचा आपल्या संघासाठी या 6 बॉलमध्ये कितपर्यंत आपल्या संघाला नेऊन पोहोचवतोय. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस बॉल. बॉलला सरळ फेकून दिलाय. मिड विकेटला क्लिअर केलाय. बॉल सीमा पार. येतोय संजयच्या बॅट मधून हा मच इटिंग षटकार. पहिल्याच बॉलवरती चढवलाय हल्ला. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. आता प्रेशर मध्ये टाकलाय गोलंदाजाला कारण की पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. या 6 धावाबरोबर टीमची धावसंख्या थोडासा धावाला आकार भेटतय. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये. अजूनही 5 बॉल शिल्लक आहे. संजय मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहायचं आहे अजून 5 चेंडू शिल्लक आहे. संजय काय करेल आपल्या संघासाठी कारण की धावा पाहिजे. पहिल्या मॅच मध्ये मात्र 72 धावा कुठल्या होता. दिवा या संघाने मजबूत संघ आहे. मातब्बर संघ आहे दिवा संघ. यावेळेस हा प्रकार बॉल होता. बॉल सरळ चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पकडलाय. संजयने आपला घर सोडलाय आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज साहुल बाद झालाय कारण की
संजयला स्ट्राईक हवा होता. संजयने एक षटकार ठोकले. इनट नंबर 4 मध्ये आलाय भूषण बॅटिंग करण्यासाठी. टीमची धाव संख्या 29. 2 बॉल माफ करा टाकून झाल्यात. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगच्या. संजय आहे ज्याने षटकार ठोकले. मातब्बर संघ आहे दिवा हा. पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केले. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर सरळ शरीरावरती येऊन आदळला. खूप चांगली गोलंदाजी केली. षटकारानंतर कमबॅक केले मी म्हणेन गोलंदाज याने. निर्धाव चेंडूची होते सांगता. टीमची धावसंख्या स्थिर आहे 29 वरती 2. या ओव्हरमधल्या अजूनही 3 बॉल मात्र शिल्लक आहे. संजय आहे स्ट्रायकिंग एंडला. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज सज्ज. पुढे सरसावून फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या अवघ्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय षटकाराबाहेर. 6 धावाबरोबर टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलंय 35 च्या घरात. 35 लॉस ऑफ 2 विकेट्स. फार गरज होती या धावांची आणि तो आता धावा मात्र काढत असताना आपल्या संघासाठी 3 ओव्हर मात्र शांत होता संजय. आणि तदनंतर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजाला टार्गेट केलं. आतापर्यंत 2 मात्र उत्तुंग षटकार संजय याने ठोकले. कारण की संजयला देखील माहिती आहे समोरचा संघ मातब्बर संघ आहे, ताकदवर संघ आहे. कारण की पहिल्या मॅचमध्ये तब्बल 52 धावा कुठल्या होत्या आणि 72 धावा मात्र कुठल्या होत्या. सर्व गोलंदाजाची मात्र घाम फोडली होती. तो संघ मात्र समोर आहे शिरवणे ब. संघासमोर खेळत असताना दिवा संघ 35 धावा झाल्यात. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधल्या. यावेळेस बॅकफूट परती जाऊन उडवला बॉलला. मिस टायमिंग शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज मात्र संजय बाद झालाय. अवघ्या 13 बॉल मध्ये एक छोटीशी इनिंग का होईना परंतु 21 धावांची खेळी करून मात्र तो बाद झालाय संजय. टीमची धाव संख्या 35 वर 3. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम शिरवणे ब. झेल पकडला होता धीरज याने. टीमची धाव संख्या 35. इनट नंबर 5 मध्ये आलाय राज शेवटचा बॉल खेळण्यासाठी. शेवटचा बॉल खेळण्यासाठी राज आलाय. टीमची धाव संख्या 35. इनट नंबर 5 मध्ये आलाय शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. यावेळेस फुल टॉस बॉल होता. सरळ पायावरती येऊन आदळलाय. 1 धाव मात्र कंप्लीट. पंचांचा इशारा. षटक इथून समाप्त होईल. 22 स्वरूपात 1 धाव. अशा रीतीने टॉस हारला होता टीम शिरवणे ब या संघाने. आणि बॅटिंग करत असताना 3 गड्याच्या मोबदल्यावरती धावा बनवल्या. 4 ओव्हरमध्ये तब्बल 36 धावा. आणि दिवा या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 37 धावांची गरज आहे.
4 ओव्हरमध्ये मात्र 36 धावा बनवल्या टीम शिरवणे ब या संघाने आणि दिवा या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. तर मित्रांनो, स्पर्धेबद्दल आपण चर्चा करूया. पूर्वे 30+ गाव आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 हा थरार आयोजक RP ग्रुप ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली. आमचे असे लाडके राजादादा पाटील, त्याचबरोबर विकीदादा पाटील, स्वप्नदादा पाटील, विपुदादा पाटील, त्याचबरोबर संकेतदादा पाटील, पंकजदादा म्हात्रे, मनीषदादा म्हात्रे, नंतर लवटू पाटील आणि संपूर्ण 30+ प्लेयर्स लोकांनी मात्र खूप चांगली मेहनत घेतली मित्रांनो. आणि शुक्रवारपासून ही स्पर्धा देखील चालू झाली. पाहुणे देखील आग्रहाने उपस्थित होते. पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र उद्घाटन सोहळा आम्ही पार पाडला. तुम्हाला आमचे सर्वांचे लाडके जगदीश नाना पाटील साहेब समाजसेवक, तदनंतर रामदास नाना देखील होते, तदनंतर मोकल नाना देखील होते, तदनंतर साई नाना, राजू नाना पाटील देखील होते. पाहुण्यांचं खरोखर स्टेजवरती शुभ आगमन झालं आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो शुक्रवारपासून ही स्पर्धा देखील सुरू झाली. आणि ही स्पर्धा देखील मित्रांनो प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जात आहे. घर बसल्या प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. ही सोयी देखील या स्पर्धेबद्दल केले. अतिशय दर्जेदार आयोजन 2025 हा थरार. आणि आज रविवारचा दिवस आहे मित्रांनो, सुट्टीचा दिवस. फायनल डे आहे मित्रांनो. शुक्रवारचा दिवस कोपरखेरणे या संघाने गाजवला. शनिवारचा दिवस म्हणजे कालचा दिवस मात्र करावे या संघाने गाजवला. आणि आजचा फायनल डे चा दिवस आहे. आज मात्र पाहायचं कुठला संघ असेल मित्रांनो, तो तिसरा संघ असेल जो थेट चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करेल. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा मेळावा, क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठमोरा करत असताना 2 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला भूपेश आहे. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट +1 असे 2 धावा. आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे रोशन आहे. गोलंदाजी पहिला षटक संजय आहे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, स्वतः विकेट कीपर खाली. काय लाजवाब कॅच. भूपेश मात्र बाद झालाय. भूपेश मात्र शून्यावरती बाद होतो. गोल्डन टरचा शिकार ठरलाय. इनॅट नंबर 3 मध्ये आलाय भूपेशाची जागा भरून काढण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये 2 रोशन असेल, एक रोशन मडवी आणि एक रोशन पाटील. रोशन मडवी जो आहे तो आता स्ट्रायकिंग एंडला जाईल. रोशन पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळत असताना संजय याने ब्रेक थ्रू दिलाय आपल्या संघाला, कारण की छोटासा टार्गेट आहे. इथून चांगली गोलंदाजी राहिली पाहिजे, चांगली फिल्डिंग. एक धावा मात्र वाचवावं लागेल. 37 धावांचा आव्हान आहे. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ द चान्स. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेट कधी कोणाचा नाही. तर सामना चालू करा. संजय पंच. टीमची धाव संख्या 2 या आकड्यावर. वाईटच्या स्वरूपात हे धावा आल्यात. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे. अराउंड द कार्पेट बॉल चाललाय आणि थोडासा फंबलिंग. असं वाटतं मासा पकडत होता क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. आणि बघता
तिसरा धावाचा प्रयत्न होता आणि सरळ मात्र तिसरी धाव देखील मात्र कंप्लीट केले. 3 धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल जाऊन पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यावरती 5 या आकड्यावरती. रोशन पाटील आहे आता स्ट्रायकिंग एंडला. रोशन मडवी, रोशन पाटील, संजय. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील केले परंतु तटस्थ पंच. फलंदाज बाद झालाय. क्रीज सोडला होता आणि मात्र एसटी रक्षक मात्र चालाक निघाला आणि फलंदाज मात्र रोशन पाटील बाद झालाय. मला वाटतं बॅकफूट वरती ढकललाय टीम दिवा या संघाला, कारण की 2 मोठे झटके पहिल्याच ओव्हरमध्ये दिलेत. टीम दिवा या संघाला आता संकटामध्ये आहे. टीम दिवा हा संघ पाहायचंय मित्रांनो, या संकटामधून कशा पद्धतीने निघेल टीम दिवा हा संघ. दोन गड्याच्या मोबदल्यावरती टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर. खूप चांगली गोलंदाजी केली इथं संजय याने. 2 मोठे धक्के दिलेत. टीमची धावसंख्या 5. ओव्हर नंबर पहिला मॅन्डेटरीचा सुरू असताना 3 बॉल मात्र आतापर्यंत टाकून झाल्यात. आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल इनॅट नंबर 4 मध्ये आलाय धीरज, आलाय बॅटिंग करण्यासाठी. इथून एखादा फलंदाजाला राहावं लागेल खेळपट्टीवरती, कारण की 2 विकेट मात्र इथून पडल्यात. इथून सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. जर इथून एखादा विकेट पडला तर पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलला जाईल टीम दिवा या संघाला. यावेळेस आल्याला धीरजने बॉलला उडवला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली 1 बाउन्स. प्रयत्न चांगला होता, 1 धाव अगदी वेगाने कंप्लीट केले. धीरजने आपला घर सोडलाय आणि बघता बघता सहजरित्या मात्र 2 धावा धावून कंप्लीट केलाय. 2 धावा बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेअरचे. आल्या आल्या मात्र मूडमध्ये दिसलाय धीरज. यावेळेस टॉप केलाय, फक्त बॉल गेलाय घुशंकी क्षेत्रामध्ये. मान सन्मान दिलाय चेंडूला. 1च धाव मिळेल घुशंकी क्षेत्रात. टीमची धावसंख्या 8 वर 2. दिवा हा संघ पोहोचलाय 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल. यावेळेस हा प्रकार फुल केलाय. फुल इज द सक्सेसफुल, फुल इज द ब्युटिफुल, फुल इज द वंडरफुल. बॉल सीमा पार धीरजच्या बॅट मधून येतोय हा मच इटिंग षटकार. अखेर मात्र शेवटच्या बॉलवरती धीरज याने षटकार ठोकला. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक, परंतु 2 विकेट पण गमावले टीम दिवा या संघाने. चांगला स्ट्रोक होता धीरज याचा आणि या फटक्याची फार गरज होती आपल्या संघाला आणि तो षटकार मात्र आला धीरजच्या बॅटमधून. थोडासा आकार भेटले टीम दिवा या संघाला. जसा धीरजने षटकार ठोकला टीममध्ये थोडासा आकार आला. संघ जाऊन पोचलाय 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 या घरामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यावर. ओव्हर नंबर 2 इथून हाताळण्यासाठी आलाय अरुण. रोशन मडवी आहे. ओव्हर नंबर 2 राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी सज्ज. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. 2रा धाव घ्यायचा प्रयत्न होता. सुरेख थ्रो. 1च सिंगल मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या
आपण पाहू शकाल स्कोर बोर्डवरती धावा लागल्यात 15 2 गड्याच्या मोबदल्यावरती. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना धीरज आहे. यावेळेस बॅकफूट वरती जाताना अप्पर कट बॉलला उडवला. वॉटर शॉट लाजवाब फटका. धीरज सेट ऑन द फायर. पंचांचा इशारा आलाय षटकार. ज्यावेळेस सुरेख फटका होता आणि पंचांचा इशारा आलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. अशा रीतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 22 या आकड्यावरती. खूप चांगली बॅटिंग केली इथून. रोशनदादा पाटील आपणास मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रोशनदादा पाटील आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो आम्ही. 2 धावा मात्र धावून कंप्लीट आणि 2 धावा बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 च्या घरामध्ये. सुरेख बॅटिंग केले मी म्हणेन धीरज याने. आल्या आल्या आपल्या संघाला मात्र थोडंसं अडचणीमध्ये होता तेव्हा 2 षटकार मात्र धीरज याने लावले. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. शॉट लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि सरळ त्याच्या गोदीमध्ये जाऊन बॉल विसवला आणि धीरज मात्र फलंदाज हा मात्र बाद झालाय. 2 उत्तुंग षटकार मात्र ठोकला आणि मात्र तो बाद झालाय. अवघ्या 16 धावांची छोटीशी पारी का होईना परंतु खूप चांगली बॅटिंग करून गेला. आपल्या संघाला जवळ आणून ठेवला. आपल्या संघाला टीमची धावसंख्या 24 धावा झालेत 3 गड्याच्या मोबदल्यावरती. धीरजाने खूप चांगली बॅटिंग केली परंतु बॉलरनं बाजी मारली. धीरजाची विकेट मात्र प्राप्त केली. धीरजाने वैयक्तिक 16 धावांची योगदान देऊन मात्र तो परतलाय पॅव्हेलियनकडे. ही नेट नंबर 5 मध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. केतन आलाय. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो केतन आलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती आहे. शेवटचा बॉल. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन कट केलाय आणि बॉल गेलाय सरळ घोषांकी क्षेत्रामध्ये. अशा रीतीने षटक क्रमांक 2 इथून समाप्त होईल. 2 षटकाच्या अखेरीस 37 धावांचा पाठलाग करत असताना संघ मात्र पोहोचलाय. दिवा हा संघ 3 गड्याच्या मोबदल्यावरती 25व्या आकड्यावर. आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. रनअप बॉल तुमच्या समोर आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. रोशन मडवी आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस स्क्वेअर लेगला उडवलाय आणि बॉल सरळ जातोय. पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट ऑफ द पार. षटकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलाय. भूषण याच्या षटकाराने भव्य स्वागत. 11 बॉल आणि 6 धावांची गरज. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न अपील केले आणि फलंदाजाने बाद दिलाय. फलंदाज बाद झाला इथे. केतन षटकार मारून मात्र तदनंतर दुसऱ्याच बॉलवरती त्याची विकेट मात्र प्राप्त केली भूषण याने. 4 गड्याच्या मोबदल्यावरती टीमची धावसंख्या 31. येणारे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज.
इनर नंबर 6 मध्ये आलाय भाग्यवान. 10 बॉल आणि फक्त 6 धावांची गरज. छोटी क्रिकेट आहे मित्रांनो. भूषण तयार. यावेळेस फटका चांगला आहे स्वॉटशेर लेगचा. बॉल ढकललाय. 2 धावा अवघ्या धावून कंप्लीट केले. या 2 धावाबरोबर टीमची धाव संख्या 30 पूच्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. यावेळेस हलक्या हाताने फक्त शॉर्टस्क्वेअर लेगला बॉल चाललाय. थोडासा फॉर्मलेग आपण पाहिली. 1 धाव मात्र धावून कंप्लीट. हे सिंगल बरोबर टीमची धाव संख्या 33 धावा धावफलकावरती आहे. यावेळी पुढे सरसावून अर्ध्या पिचवरती आला होता परंतु शरीराला बॉल लागून मात्र गेलाय. टीमची धाव संख्या अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. टीम दिवा हा संघ जाऊन पोहोचलाय 34. 3 धावांची अजूनही गरज आहे. बॉल तयार भूषण. यावेळेस हलक्या हाताने फक्त कट केला आणि बॉल गेला घोषंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. अशा रीतीने षटक क्रमांक 3 इथून समाप्त होते. 3 षटकाच्या अखेरीस 37 धावांचा पाठलाग करत असताना दिवा संघ मात्र तब्बल जाऊन पोहोचलाय 4 गड्याच्या मोबदल्यावर 35 या घरामध्ये. आता येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. 6 बॉल आणि 2 धावांची गरज. मुनीश नाईक जर याने हॅट्रिक घेतला तर 2 धावांची गरज आहे. 35 झालेत. छत्तीस काढलेत. शिरोवणे ब संघ 37 ला टार्गेट आहे. 6 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. 35 झाले. 35. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 11. 35 धावा स्कोर बोर्डवरती आहे. 6 बॉल आणि 2 धावांची गरज दिवा या संघाला जिंकण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस आणि बॉल गेल्या घोषंकी क्षेत्रामध्ये. वनडी डिक्लेअर झोन मध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज मात्र भाग्यवान हा बाद झालाय. 5वा गडी बाद. फलंदाज दिवा या संघाला 5वा हात. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 11. सॉरी माफ करा, हा सामना मात्र जिंकलाय दिवा हा संघ. थोडीशी चुकी झाले.
पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आलेत आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा आणि आता एक सिंगल. स्कोर झालाय लेवल. तर प्रॉब्लेम असेल तर वरती या. तुमचा राखीव खेळाडू देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे. हॅलो, दिवा संघाचा कर्णधार, दिवा संघाचा कर्णधार तुम्ही जाऊ नका. हॅलो, कॅप्टनला, कॅप्टन कॅप्टन हॅलो, दिवा संघाचा कर्णधार कोणी पण एकाने या. दिवा संघाचा कर्णधार लागल तुम्हाला 12 आउट व्हायच्या पहिला जर
ग्राउंड खाली करा. शिरवणे संघ चला क्षेत्रक्षण लावून घ्या लगेचच. चला चालू करा. सामना सुरू. रेगाचा ड्राईव्ह आणि दोन्ही टीमचं धन्यवाद आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. निलेश चंदू पाटील, नवी मुंबई गोल्डन मॅन, आपण तुमचे आभारी आहे. आमच्या स्कोररकडून चुकी झाली, तुम्ही सांभाळून घेतलं, मंडळ आभारी आहे. शिरवणे संघाचे संघ मालक संजय, तुम्ही पण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच धीरज. हॅलो हॅलो. टॉस साठी या घनसोली आणि दिवा ब